हरे कृष्ण. सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. तर आहे ना, आपण 6वा अध्याय पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे ध्यान योग. तर आपण आधी आपलं मंगलाचरण पाहूया, मग बघूया हा अध्याय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे सर्वांचं. आज आहे ना एकादशी आहे, पापमोचिनी एकादशी असं तिचं नाव आहे. तर आपण जेव्हा भक्ती मार्गावर यायचा प्रयत्न करत असतो, कृष्ण राधा ह्यांच्याशी जोडण्याचा, विष्णू ह्यांच्याशी जोडायचा प्रयत्न करत असतो, तेव्हा आपण एकादशी व्रत करायला हवं. हा अ, तसं ही दुर्लभ आहे. म्हणजे भक्ती ना सहजासहजी मिळत नाही. बाकीच्या गोष्टी भगवंत देतात, भक्ती नाही देत. पण ही एकादशी तिथी जी आहे, हिला भक्ती प्रदायिनी म्हणतात. ती आपल्याला ना भक्ती देते. पुन्हा आपली जी भक्ती आहे ना, त्याच्यामध्ये शुद्धता आणत ना आपल्याला त्या मार्गावर पुढे जायला मदत करते. त्यामुळे आपण अवश्य प्रयत्न करायला हवा, की आपण एकादशी व्रत करू. आणि ते करायचे ऍक्च्युअली प्रकार असतात. तुम्ही निर्जला करा, मग सजला म्हणजे फक्त पाणी किंवा फ्रूट ज्यूस वगैरे टाईप घेऊन, मग त्याच्यानंतर सफला फराळ घेऊन, फ्रुट्स खाऊन असं. तर ह्यातली ना अ, तुम्हाला जो प्रकार जमतो, तो म्हणजे तब्येत कशी आहे आणि जे काय आपल्याला जमतं त्या प्रकारे करा. असं नाही की फक्त निर्जलाच वगैरे करायला पाहिजे. फराळ खाऊन केली तरी चालेल, पण अवश्य करायचा प्रयत्न करा. आणि त्यातनं पण समजा अगदीच उपवास करायला नाहीच जमत आहे आपल्याला, तर ॲटलीस्ट हे ह्याचं ध्येय काय असतं, की तुम्ही एखादा दिवस मोकळा ठेवणं कृष्णांच्या भक्तीमध्ये वगैरे थोडंसं वाचन करणे, जप करणे, ह्याच्यासाठी वेळ काढणं, हेच ध्येय असतं. तर आपण ते तरी मॅक्सिमम करायचं. एकादशी दिवशी ना उपवास करावा आणि भक्तीमधल्या गोष्टी जास्त करण्याचा प्रयत्न करावा. आणि बाकी जर का भौतिक जीवनातलं म्हणाल ना, तर आता तुम्ही Googleवर सर्च करा बघा. ओव्हरनाईट फास्टिंगचं खूप आता महत्व आहे. ते तुम्हाला ते Googleवर मिळेल सगळं. आणि मागे एकदा आठवतं तो म्हणजे एक नोबेल प्राइज मिळालेलं एका जापानीज शास्त्रज्ञांना. त्यांनी पण ओव्हरनाईट फास्टिंगवरच संशोधन केलं होतं. अगदी कॅन्सरच्या सेल्स पर्यंत की म्हणजे ऑटो हिलिंग म्हणतात. बॉडी स्वतः स्वतःला निरोगी बनवत असते. तर ते भौतिक झालं. ते त्याही दृष्टीने करू शकता. पण भक्तीमध्ये वाढ होते. त्यामुळे आपण असा अवश्य प्रयत्न करावा, की आपण एकादशी व्रत करावं.
आणि भक्तीने, हा म्हणजे तुम्हाला जमतं त्या स्वरूपात करा. त्रास होत असेल तर फक्त जप, शास्त्रांचं वाचन वगैरे अशा टाईप करा. हं. तर आता आपला आजचा अध्याय आहे ना, हा याचं नाव काय आहे? ध्यान योग. तर हा आपण त्याच्या आधी आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. पुन्हा आमच्या म्हणजे नालमानिष्ठदास प्रभूजी जे आमचे मंदिर अध्यक्ष आहेत, प्रभूजींना प्रणाम करते. ह्या ज्या स्लाइड्स आहेत ना, ह्या प्रभूजींनी बनवलेल्या आहेत हा. मग त्याच्यानंतर आमच्या मराठीच्या ग्रुप हेड आणि आमच्या ह्या पूर्ण मराठीच्या टीमला प्रणाम करते. अ, अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही पण इकडे सगळेजण वेळेवर येता त्याबद्दल तुम्हाला पण सादर प्रणाम. हा. तर इथे ना अ, हे तुम्हाला एक हे दिसतंय का, ध्यान योगच्या शेजारी लिहिलेलं चित्र आहे ते. पण ते आता क्लिअर नाहीये. मी नंतर तुम्हाला ना ग्रुपवरच ते पीडीएफ स्वरूपात पाठवते. ह्याच्यात नाहीये ऍक्च्युअली ते. कशात सांगा. ह्या स्लाइड्स मध्ये ते नाहीये क्लिअर असं. तर ते जे आहेत ना त्याला म्हणायचं ध्यान योगात बसलेले आहेत. एक मिनिट, आम्हाला एक कॉल येतोय, बघते फक्त कुणाचा आहे. आवाज येतोय तो. ओके, हा आले. तर आहे ना, अर्जुनाला ना असं वाटतं की आपण हे सोडवून द्यावं, काय सांगा. कालपर्यंतचा पण काल पण अध्यायाची सुरुवात होती की त्याला वाटतं की हे युद्ध करण्यापेक्षा आपण वनात जावं आणि ध्यान धारणा करावी, शास्त्रांचा अभ्यास. तर आज कृष्ण क्लिअर सांगतात बघा की ध्यान योग ज्यांना करायचंय तर तो काय आहे, कसा करतात, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. हा म्हणजे आपण पण जर का आपल्याला रस आहे तर ती पद्धत आहे जी कृष्णाने सांगितली, त्याला अष्टांग योग म्हणतात. आणि हे जे चित्र आहे ना इथे नीट दिसत नाहीये तुम्हाला, माझ्याकडे एक पीडीएफच आहे त्या फोटोची, ती मी ग्रुपवर पाठवायला सांगते रेश्मा माताजींना. तेव्हा ना तुम्ही तो झूम करा. जेव्हा तो फोटो तुम्हाला दिसेल आणि नीट जरासं पहा की हे जे आहेत हे ध्यान योगात स्थित आहेत असं म्हणायचं. हा असं शरीर की त्यांचं आहे ना ह्या भौतिक जगात ते असतात फक्त शरीराने. बाकी त्यांचं ह्या जगाशी काहीही घेणं देणं नसतं. ते श्वास सुद्धा इथला घेत नसतात हा. बाकी तर सगळं लांब, काहीच ते इथलं यूज करत नसतात. त्यांचं ना अ, ती चक्र स्थिर होऊन ना म्हणजे मेंदूच्या डोक्याच्या वरच्या, ज्याला आपण लहान बाळांचा टाळू म्हणतो बघा, तिथून त्यांनी परमात्म्याशी प्राणाचा संपर्क झालेला असतो असं ते थोडंफार आहे. हा. आणि ह्याला फक्त बघा एवढ्यासाठीच की हे जे आहे ह्याला म्हणायचं समाधी अवस्थेत असणं. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. नाहीतर ना तुम्हाला आजकाल बरेच जण असं पण तुम्हाला ऐकायला मिळेल की खूप ठिकाणी हे सुरू असतं, ध्यानधारणा शिकवतात, आम्ही तुम्हाला ट्रान्स मध्ये घेऊन जातो, समाधी स्तरावर घेऊन जातो. तर हा अध्याय अभ्यासपूर्ण दृष्टीने बघा. हे आपण गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यभर करायच्या हे आहेत. ही पद्धती आहे. आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही त्यात काही मार्गदर्शनाशिवाय एक पाऊल पण त्याच्यामध्ये टाकू शकत नाही. आणि थोडासा गृहस्थांसाठी तर हा नाहीच आहे. आणि थोडासा अवघड आहे मार्ग हा. बघूया आपण. माताजी घ्या पुढची स्लाइड. आता आधी कालच्या अध्यायात काय पाहिलं ते बघूया. हा जो कालचा अध्याय होता ना त्याच्यामध्ये संन्यास की कर्मयोग कृष्णाने सांगितलं की तुम्ही कर्मयोग करायला हवा, पण कसा, तर कृष्ण भावना भावित असायला हवा आपण. तो श्रेष्ठ आहे. म्हणजे कृष्णांना फळ अर्पण करून. कसं असतं ना, फल्गू वैराग्य आणि मर्कट वैराग्य असं आपण दोन पाहिलं बघा. तर आपल्यामध्ये ना हृदयातून वैराग्य हवं. मग भर इंद्रिय विषयामध्ये कमळाचं उदाहरण पाहिलं होतं. नामाचार्य हरिदास ठाकूरांची गोष्ट पाहिली होती.
भर इंद्रिय विषयात असले तरी त्यांचं वैराग्य टिकणार. आणि हेच जर का आपल्यामध्ये फ्रस्ट्रेशन मध्ये उठलो आणि एखाद्या आश्रमात गेलो, तर कदाचित ते वैराग्य टिकणार नाही. आणि असं पण आपण एक भक्ती रसामृत सिंधू मधला एक श्लोक पण पाहिला होता. असं पण नाही आहे की तुम्हाला भक्ती करणं म्हणजे मी जे काही असं इथलं सगळं म्हणजे सगळं सोडून मला वनातच जायला पाहिजे असं नाही. आपण मागेच ती ह्यांची गोष्ट पाहिली होती, राजा प्रतापरुद्र, अ, ज ओडिशा प्रांताचे राजा होते. तर तुम्ही जिथे आहात तिथून भक्तीला सुरू करायला हवं हा. मग असं जे असतं हे तुम्हाला बंधनातून मुक्त करत असतं. आपल्याला त्याची मग बंधनं लागत नाहीत. नाहीतर कृष्ण काय म्हणतात, तुम्ही संन्यास घेताय आणि इंद्रियांचा विचार करताय, तर ह्याला अर्थ नसतो. मग त्याच्यानंतर आहे ना आपण ज्ञानी, एक विनम्र व्यक्ती कसा असतो बघितलं, 5.18 श्लोक, की जे एक हत्ती, नाही, एक ब्राह्मण, हत्ती, गाय, कुत्रा आणि चांडाळ ह्या सगळ्यांना सम पाहतात. मग ते सम काय पाहतात, तर ते त्यांच्या हृदयातला परमात्मा पाहतात. आणि नंतर 5.29 श्लोक बघितलेला होता, की आपण कृष्णांना शांती मंत्र म्हटलंय त्याला. आपण कृष्णांना काय काय म्हणून ओळखायला पाहिजे, तर भोक्तारम यज्ञ तपसाम, हा, सर्वलोक महेश्वरम आणि सुहृदम सर्वभूतानाम. तर आहे ना, आपल्याला ह्या 3 प्रकारे आपण कृष्णांना ओळखलं आणि त्याचं त्यांच्याशी नातं जोडून घेतलं, तर आपल्या हृदयात शांतता आपोआप प्रकट होणार. हा, चालेल माताजी, आता पुढची स्लाइड घ्या. हा कालचा अध्याय झाला. आता आज आहे ना, अर्जुनाला तरीही वाटत होतं ना, की मी जावं. कृष्ण काय म्हणत होते, तू तुझं नियत कर्तव्य कर. अ, हा हे होतो म्हणजे तू तिकडे गेलास, जरी हे एकतर त्याचा तो स्वभाव नाही शास्त्रांचा अभ्यास करणं, आणि जरी गेलास तरी तुझं मन तिथे एकाग्र होणार नाही. पण आता आजचा जो अध्याय आहे ना, ह्याच्यामध्ये आपल्याला कृष्णाने ध्यान योग कशाला म्हणतात हे व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर ती अष्टांग योग पद्धती आहे हा. त्या काय आहेत ते 8 टप्पे ते आपण बघूया. मग त्याच्यानंतर ते कसं गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करायचं असतं वगैरे हे सगळं पाहू. मग कृष्ण अर्जुनाला, अर्जुनाची प्रतिक्रिया आहे, की हे सगळं ऐकलं अर्जुनाला काय वाटतं बघूया. मग कृष्ण त्याच्यावर काय सांगतात. पुन्हा तो एक प्रश्न विचारतो, की हा जर योग पद्धती करताना ना कृष्णा, काही जणांचं निम्म्यामध्येच काहीतरी अपयश आलं, त्यांना मृत्यू आला, तर त्यांचं काय होतं. त्याही प्रश्नाचं भगवंतांनी उत्तर दिलंय. आणि सर्वोच्च योगी कोण आहे हे कृष्णाने सांगितलं. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. हा, आता ना आपण योग म्हणजे काय, तर कृष्णांशी जोडलं जाणं. हम्म. आता हे जे काही फोटो आहेत यातनं तुम्हाला वाटतंय का बघा, की तुम्ही कृष्णांशी जोडलं जाताय का. हम्म. आणि हा माताजी पुढे घेत चला तुम्ही फोटो. हा, आता हे पण बघा हा. ह्यातनं तुम्हाला असं कुठं वाटतंय का, की तुम्ही कृष्णांशी जोडलं जाताय. हा, आता दिसली स्लाइड. हा. हा, पुढे घ्या माताजी, पहा हा नीट जरा. हा, आता हे योगाचे वेगवेगळे क्लासेस असतात ना, बियर योगा, ऑफिस योगा, चेअर योगा वगैरे वगैरे. तर ह्यातनं तुम्हाला वाटतंय का, की तुम्ही कृष्णांशी जोडलं जाताय. सांगा बघू आता. ह्यातनं असं वाटतं का, की आपण ह्या योग मधून कृष्णांशी जोडलो गेलोय. हे फोटो जे आपण आता बघितले, काय वाटतं. हा, प्रियांका माताजी म्हणतायत नाही. तर बरोबर आहे. हे बघा, योग ह्या शब्दाचाच अर्थ आहे तुम्ही कृष्णांशी जोडलं जाणं. हा ना त्याचा एक हे आहे, काय म्हणू आपण त्याला, त्याचा एक भाग किंवा अ, त्याचा एक फायदा आहे, की तुमचं शरीर तंदुरुस्त राहतं. हा, मग त्याच्यासाठी पण करायला हरकत नाही. पण योगाचं खरं ध्येय तुमचं शरीर लवचिक आणि तंदुरुस्त असणं हे नाहीये. योगाचं ध्येय हे भगवंतांशी जोडलं जाणं आहे. हा, हा त्याचा एक पार्ट आहे. तो पण चांगला आहे. असं नाही की तुम्ही करू नका. आपली तब्येत चांगली राहण्यासाठी अवश्य करा. पण जरा चांगल्या फॉर्ममध्ये. हे खूपच विचित्र आहे.
आणि त्याचं खरं ध्येय कृष्णाशी जोडलं जाणं हे आहे असं आहे. आता ना म्हटलं तसं ध्यान योग हा कसा आहे ते ह्या अध्यायात कृष्णाने सांगितलंय. तो तो ॲक्चुअली अष्टांग योग पद्धती आहे ती. आता बघूया आपण, की काय आहे ही अष्टांग योग पद्धत. ही ना ह्या 8 अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. हां, ही 8 अंग आहेत आणि नियम काय आहे, की आपण ह्या 8ही अंगांनी कृष्णांशी जोडलो गेलो पाहिजे. हां, असं नाही की मी यम केला, मग मी डायरेक्ट प्राणायामवर गेलो, मग मी धारणेलाच पोहोचलो तोपर्यंत मग मी समाधी पण घेऊ शकतो, असं काही कधीही होत नाही. हां, हा जो योग आहे, ही योग पद्धती ही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करायची आहे आणि गुरु तुम्हाला सांगतात, की आता तुम्ही पुढच्या टप्प्यावर तू जाऊ शकतोस. हां, अतिशय गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज असते. त्याशिवाय स्वतःचं स्वतः ह्यात काहीच हाती लागणार नाही. तर त्यामुळे आणि ह्यातली एकही पायरी तुम्ही चुकवू शकत नाही, स्किप करू शकत नाही. त्याचं नावच काय आहे? अष्टांग योग. 8ही पायऱ्या ह्या तुम्ही चढलेल्याच हवा किंवा कसं सांगू 8ही टप्पे तुम्ही पार केलेलेच हवे. एकही टप्पा राहिला तर ती योग पद्धती राहिली असं समजायचं. हां, 8ही अंगांनी कृष्णांशी जोडलं गेलं पाहिजे. म्हणून त्याला अष्टांग योग असं म्हणतात. आपण थोडं-थोडं बघूया आता हां, की हे काय आहे? ह्यातले टप्पे थोडेसे सांगते हां, तुम्हाला यम, नियम, आसन. तर ॲक्चुअल कसं असतं, आपल्या हृदयात ना अ, 6 शत्रू असतात. षडरिपू म्हणतो आपण त्यांना. ए जरी भक्ती जप केला किंवा भक्ती मार्गावर आलो किंवा ध्यानधारणा वगैरे ह्याचं पहिली स्टेज असते ना, की आपल्या हृदयातनं हे अनर्थ दूर व्हावे लागतात. ते अनर्थ जसे दूर जाणार तसे आपण भक्तीमध्ये जोडत जाणार. तर ते आधी लक्षात ठेवा. काम, क्रोध, लोभ काम, क्रोध, लोभ, अहंकार, भ्रम आणि मत्सर. हे ना 6 रिपू आहेत आपले शत्रू. हे हृदयातनं काढावे लागतात. मग जेव्हा आपण गुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करतो ना, तेव्हा हे हळू-हळू आपल्या हृदयातून जात असतात आणि शुद्ध होत असतं आपलं हृदय. हं. तर हे अनर्थ आपल्या हृदय आणि ह्याच तरच ना तुमचं माइंड शांत होतं आणि तुम्ही भक्ती किंवा अ, कृष्ण, राधा किंवा मी कोण आहे, आत्मा काय, परमात्मा काय, असे जे विचार आहेत ते तेव्हाच तुमच्या मनात येऊ शकतात. हां, त्यासाठी हे षडरिपू आपल्या हृदयातनं बाजूला होणं फार गरजेचं असतं. हां, आणि हे सगळं असताना अचानक जाऊन तुम्ही कुठे काहीतरी करताय वैराग्य वगैरेचा प्रयत्न, तर ते टिकणार नाही. त्यासाठी स्टेप बाय स्टेपच जावं लागणार. हं. मग आता पहिलं आहे यम. हा जो यम आहे ना, ह्या ॲक्चुअली ह्याचा अर्थ बाह्य नियम आहेत. म्हणजे कुठल्या गोष्टी करायच्या नाही. हां, की ह्या गोष्टी आपण करायच्या नाहीत. आता कलियुगात आपण यम, नियम 2 जरी पार केले तरी खूप आहे. आता ह्या यममध्ये काय-काय आहे माहीत आहे? अहिंसा. अहिंसाचा आता आज अर्थ सांगत नाही. इथं शाकाहारीच धरा तुम्ही. आपल्याला ना पुढे आता आज वेळ नाही पुरणार. पुढे अहिंसा आपण डिटेल बघायचा आहे. तो एक दैवी गुण आहे आणि त्याचे बरेच गहिरे अर्थ आहेत. फक्त शाकाहारी जेवणं म्हणजे अहिंसा नाहीये. तर तुम्ही तुमच्या कुणाच्याही प्रगतीत अडथळा न बनणं. मग ते कसं? ते सगळं आपण नंतर पाहू. तर अहिंसा पहिलं. मग सत्य, मग अस्तेय, ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय असतं? काया, वाचा, मन ह्या तिघांनी पण स्त्रीसंग करायचा नाही. आणि त्यातून पण तुम्ही गृहस्थ असाल आणि ह्याच्याबद्दल प्रयत्न करताय, तर एकपत्नी व्रत पाळायचं. हां आणि मुलांना कृष्ण भावना भावित जीवन शिकवायला हवं. मग त्याच्यानंतर अ, अ, पुन्हा जे ब्रह्मचारी आश्रमात असतात ना, अ, त्यांना त्यांचे वेगळे नियम असतात हां, थोडे कठीण असतात. मग अपरिग्रह, शौच. शौच म्हणजे काय? शुची. तन, मन आणि व्यवहार ह्या तिघांची पण आपल्याकडे स्वच्छता हवी. मग संतोष, स्वाध्याय, जप आणि ईश्वर प्रणिधान हे टप्पे आहेत यममध्ये. हां. मग त्याच्यानंतर येतं नियम. नियम म्हणजे काय? तर ह्या गोष्टी तुम्ही करायच्या. तर ह्या सवयी कशा असतात माहीत आहे? ह्या सवयी भक्तीमध्ये पुढे नेणाऱ्या असतात, ह्या नियम मधल्या.
तर त्या आपण साधारण करायला हव्या, की तुम्ही आहार हा सात्विक घ्यायला हवा आणि जनरली जिथे ध्यानधारणा वगैरे ज्या आश्रमांमध्ये शिकवली वगैरे जाते, तिथे सात्विक आहारच असतो, कांदा, लसूण विरहित वगैरे. कारण त्यामुळे तुमच्या मेंदूला ना ह्यामध्ये प्रगती करण्यासाठी जी क्षमता हवी असते ती डेव्हलप होत नाही. ती एकाग्रता, ते वैराग्य हृदयात येत नाही. आहार फार महत्वाचा असतो. त्यामुळे तो सात्विक आहार घ्यावा लागतो. पुन्हा झोप, आता इस्कॉनमध्ये कसं आहे माहितीये, ब्रह्मचारी लोकांनी फक्त 6 तास झोपायचं. मग तर समजा तुम्ही दुपारी 1 तास झोपला, तर ते रात्री 5च तास झोपतात. असं म्हणजे हे शेवटी हा थोडासा नियमांचाच असतो, प्रकार आहे तो आणि त्या जीवनासाठी ते गरजेचं आहे. मग तुम्ही लवकर पहाटे उठावं लागतं. 4:30ला मंगल आरतीला सगळं आटपून हजर राहावं लागतं. हां, भागवतम, गीता ह्यांचा अभ्यास करावा लागतो. तर हे ज्याचे त्याचे नियम असतात. मग त्याच्यानंतर आसन. आता आसन कृष्णाने सांगितलेलं आहे बघा, की ते तुम्ही अध्याय वाचला तर आहे त्याच्यात, की हे सुखासन किंवा पद्मासन असावे. पाठीचा कणा एकदम ताठ ठेवायचा. खाली कुशगवताचं आसन असतं. हां, त्याच्यावर हरणाची कातडी अंथरून ते कुशगवत आणि हरणाची कातडी का? तर तुम्ही जंगलातलं गृहीत धरलंय कृष्णाने, हे तुम्ही जंगलात जाऊन करणार असं. मग त्यावेळेस हे किडे-मुंगी किंवा विषारी कीटक, विंचू वगैरे टाइप येऊन काही चावू वगैरे नयेत म्हणून हे आसन असं सांगितलंय आणि ते जमिनीपासून थोडंसं वर म्हणजे खूप उंच पण नको आणि जमिनीच्या खूप जवळ पण नको. असं म्हणजे जमिनीपासून एक थोड्याशा उंचीवर हवं वगैरे असं सांगितलंय. तर हे आसन. मग त्याच्यानंतर प्राणायाम. हे सगळं गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. आता आपल्याला अनुलोम-विलोम, कपालभाती वगैरे हे माहीत आहे प्राणायाममध्ये. तर भस्त्रिका वगैरे. तर हे प्राणायामचं ह्या आपण साधारण तंदुरुस्तीसाठी करतो. पण ह्याचं ध्येय काय आहे? तुम्हाला ध्यानसाठी तयार करणं. जसे तुम्ही प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार शिकत जाणार, तसं तुम्ही मग हळू-हळू ट्रान्समध्ये जाणं म्हणतात त्याला, की ध्यान जास्त वेळ असतं. हे ट्रान्समध्ये थोडा वेळ तुम्ही जाऊ शकत असता वगैरे. तुमच्या श्वासावर मग कंट्रोल यायला लागतो. त्यासाठी हे प्राणायामची प्रॅक्टिस आपल्याला वेगवेगळ्या आसनांची त्यातल्या करायची असते. मग प्रत्याहार. हा प्रत्याहार जो असतो ना, इथं तुम्ही तुमच्या इंद्रियांना काय देता, ह्याबद्दल तुम्ही फार कॉन्शियस राहावं लागतं. म्हणजे तुम्ही तुमच्या इंद्रियांना उच्च प्रतीचंच काय ते द्यायला पाहिजे. साधारण आता नशे-बिशे हे खूप मागे राहतं. हां, त्यातनं मन उडालेलं असतं आणि चांगलं तुम्ही काय ऐकता, काय बघता, हे सगळं चांगल्या प्रकारचं द्यायला लागतं. हां, तरच तुमचं मन शांत राहणार आणि ती जी एकाग्रता गरजेची आहे ना, ह्या ध्यान योगासाठी ती तुमच्यामध्ये येणार. म्हणजे प्रत्याहार म्हणजे प्रति अधिक आहार. म्हणजे मागे घेणे, की तुम्ही तुमच्या इंद्रियांवर टोटल कंट्रोल ठेवायला हवा ह्या स्टेजला. हां, काय खाताय, काय बघताय, सगळ्यावर तुमचा म्हणजे इंद्रियांच्या ऐकून आपण नाही करत आहे. आज भजी पाहिजे तर करते संध्याकाळी आणि खाते, असं नाही. माझी इंद्रिय माझ्या ताब्यात हवी. आपलं उलट असतं. आपण इंद्रियांच्या ताब्यात असतो. मग येतं धारणा. हा जो धारणा असतो ना, ह्या स्टेजला भौतिक इच्छा अशा काही राहत नाहीत. त्यामुळे ना त्या साधकाचं कृष्णांवर मन एकाग्र व्हायला सुरू होत असतं आणि म्हणजे भरपूर वेळासाठी हां. मग येतं ध्यान. ही जी ध्यानची टप्पा असतो ना, त्याच्यामध्ये ते थोडंसं म्हणजे समाधी कशी कायमचीच घेतलेली असते. आपला भौतिक जगताशी कायमचा संपर्क तुटतो. पण ह्या ध्यानमध्ये कसं बराच काळ ते ध्यानावर म्हणजे ध्यान करू शकतात आणि मग परत पण येत असतात आपल्या ह्या चेतनेमध्ये. मग काय होतं कृष्ण सांगतात, की ह्या स्टेजला आहे ना, तुम्ही इंद्रियांचं म्हणजे इंद्रिय त्यांची कृष्णांशी जोडलेली असतात. सगळी इंद्रिय कृष्णांवर एकाग्र झालेली असतात. हां, मग आपण म्हणजे कसं माहित आहे, पणती जी आहे ती तुम्ही वाऱ्याच्या ठिकाणी ठेवली तर ज्योत हलत राहणार. हां, पण ह्या स्टेजला त्यांचं मन एकाग्र का होतं, तर ती सगळं कृष्णांवर जोडलेलं असतं त्यामुळे ती इंद्रिय धावायची बंद करतात आणि कृष्णांवर पूर्ण एकाग्र. असा हा ध्यानचा टप्पा असतो. मग हे ध्यानात किती वेळ राहू शकतात, हे सगळं गुरु पाहत असतात आणि मग खूप हे आपण खूप कमी वेळात बघितलं. हे पण खूप अभ्यासाचे विषय आहेत.
आणि हे जीवनभर करायचा प्रवास आहे हा, ह्यात फास्ट काय होत नाही. मग जेव्हा ध्यान खूप जमायला लागतं तेव्हा मग गुरूंच्या परवानगीने ते साधक समाधी घेतात. जेव्हा समाधी घेतात ना, तेव्हा त्यांचं ह्या भौतिक जगताशी काहीही संबंध उरत नाही. मन इतके स्थिर होतं कृष्णावर, की ते समाधी स्तरावर जातं, की ते कृष्णांमध्ये एकरूप झाल्यासारखं होतं. हां, ह्या भौतिक जगताचा त्यांचा काही संबंध नाही. म्हणजे श्वास सुद्धा घेत नसतात ते. तर ह्याला म्हणायचं अष्टांग योग. माताजी घ्या पुढे वाचा थोडंसं आणि तुम्ही पण वाचा अध्यायामधलं हां. हां, हरे वाचा. कृष्ण. 6.10 योगी पुरुषाने सदैव एकांत स्थळी एकटी राहून काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. 6.17 त्याने आपल्या आहार, निद्रा, विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या प्रयत्नात नियमित असायला हवे. 6.11 त्याने एकांत स्थळी भूमीवर कुशासन अंथरून ते मृगचर्माने आच्छादित करावे. आसन उंचावर किंवा अत्यंत खालीही असू नये आणि त्यानंतर त्याने आसनावर दृढतापूर्वक बसून मन, इंद्रिये, क्रिया यांचे संयमन करून मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्याचा योगाभ्यास करावा. हरे कृष्ण. हां, पुढं घ्या माताजी. हे बघा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता जे तुम्हाला सांगितलं ना, तेच त्यांनी सांगितलंय. हां, वाचा पुढचं पण. वाचा माताजी हे पण 6.15 वगैरे. हा 6.15 याप्रमाणे शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाची प्राप्ती करतो. 6.19 वायूचे संचलन नसलेल्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संथपणे तेवत राहतो त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. 6.20 ते 23 योगाभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा मानसिक क्रियापासून पूर्णपणे संयमित होते तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात. हरे कृष्ण. तर ही प्रक्रिया आहे आणि ह्याला म्हणायचं अष्टांग योग. तर ज्यांना इंटरेस्ट आहे, तर त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, की ते ना अचानक होणारं नव्हे, की किंवा दुसरं कोणतरी तुम्हाला समाधी अवस्थेपर्यंत नेतंय, ध्यानामध्ये नेतंय, असं होत नाही. किंवा अचानक असं पण ऐकून कोणतरी म्हणेल, की नाही यम-नियमची गरज नाही. आपण डायरेक्ट प्रत्याहारपासून सुरू करू, की आहार हे घ्यायचं, इंद्रियांना ते द्यायचं. होत नाही. हां, कृष्णानी काय सांगितलंय किंवा नियमशास्त्र काय सांगतात, की तुम्ही हे 8ही टप्पे पार केलेले असायला हवे. तर तो अष्टांग योग होणार अ, शास्त्रांप्रमाणे. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. आता अर्जुनाला काय वाटतंय बघूया हे सगळं ऐकून हां. हां, तर आता तुम्ही हा अष्टांग योगाचा अभ्यास करायला तयार आहात का? आता तुम्हाला काय वाटतंय बघा हां, तुम्हाला करायचंय का हे? आता आपण अर्जुनाला काय वाटतं बघूया. हां. तर आता अर्जुन आधी कोण अर्जुन आहे? तर एकदा द्रोणाचार्यांनी ती परीक्षा घेतली होती आठवते? एकतर तो अर्जुन द्रोणाचार्यांचा फार आवडता शिष्य होता आणि शिष्य म्हणून ना घेण्यासारखे गुण आहेत अर्जुनामध्ये. तो आश्रमात असताना पण ना लवकर सगळ्यांपेक्षा सगळं बाकीचं लवकर आवरून पहाटे लवकर पासून ना आदल्या दिवशी वगैरे गुरुनी काय शिकवलंय त्याचं मन लावून सराव वगैरे करायचा. हां, असा तो अभ्यासू होता. कायमच तसा राहिला तो. मग एकदा ते गुरु सांगतात ना, की तुम्हाला काय दिसतंय ते समय पक्षाच्या डोळ्यावर नेम धरायचंय. पण त्याच्या आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, की तुम्हाला काय दिसतंय? मग सगळीजण वेगवेगळी उत्तर देतात. फक्त अर्जुन एकटा सांगतो, की मला पक्षाचा डोळा दिसतोय. एवढा एकाग्र असा होता. ते द्रौपदीच्या स्वयंवरात पण होता. खाली बघून वर ते फिरणाऱ्या माशाच्या डोळ्यात नेम धरायचा होता, म्हणजे पाण्यात खालच्या बघून. तेही त्याने केलं होतं. पुन्हा नर नारायण रूपातला हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. नर नारायण रूपातला नर हा अर्जुन होता. हे नर नारायण माहीत आहेत म्हणजे ते आता गोष्ट नाही सांगत, पण भगवंतानी अवतार घेतला होता. नर नारायण आणि नर होता तो अर्जुन होता हां, त्या अवतारातला.
एक राक्षस होता, सहस्त्र कवचधारी राक्षस. आणि ते कसं होतं माहित आहे, तप तप करावं लागायचं. मग तपाच्या बलाने 1000 वर्ष युद्ध केल्यावर त्याचं एक कवच म्हणजे भेदलं जायचं किंवा एक कवच बाजूला व्हायचं. मग जो युद्ध करायचा त्याला थकवा यायचा. मग ते तप करत राहायचे आणि पुढचं 1000 वर्ष युद्ध करायचे. असं मग नारायण आणि नर आलटून पालटून तप करत होते, युद्ध करत होते, तप करत होते, युद्ध करत होते. असं मग सहस्त्र म्हणजे 999 कवच त्याची बाजूला केली आणि 1000व करून म्हणजे पहिल्यांदा सुरुवात अ, ह्यानी म्हणजे सॉरी, ती जी शेवटचं जे फक्त कवच 999वर राहिलेलं झालेलं असतं आणि 1000व असतं. आणि ते म्हणजे सुरुवात नारायणाने केलेली, त्यामुळे 1000व अर्जुन हे करणार होता. बाजू म्हणजे ते भेदणार होता किंवा मारणार असेल असं, म्हणजे ते 1000 वर्ष लढून. पण तेव्हाच नेमका तो सूर्यामध्ये प्रवेश करतो आणि सूर्याचा आसरा घेतो. हा, त्यामुळे मग तो एक राहतो. आणि तो कोण होतो सांगा? तोच तो कवच कुंडल घेऊन कर्ण येतो. तो तो सहस्त्रधारी कवचधारी असुर. आणि मग महाभारताच्या युद्धात परत कृष्ण आणि अर्जुन एकत्र येतात आणि त्याला मारतात. ती कवच कुंडल बाजूला करून त्याची. आणि त्यावेळेस आता अर्जुन मारतात आणि ते पूर्ण करतात. म्हणजे लक्षात घ्या हां, सांगितली का गोष्ट, आपल्याला वाटतं की श्रम फक्त आपण करतोय. तर त्या राक्षसाने तपश्चर्येने ते सगळं काय-काय मिळवलेलं असतं. त्याला मारायसाठी स्वतः भगवंतानी म्हणजे सांगितलं ना, 1000 वर्ष लढायला लागायचं. त्याच्या पुढची 1000 वर्ष तप करायचं. आणि ते तप ते तप करतात तोपर्यंत दुसरा लढणार. असं किती श्रम घेतले असतील बघा त्याला. आणि पुन्हा तो सूर्याच्या ह्याच्यात जातो, मग महाभारताच्या युद्धात, द्वापार युगात मारतात हां. तर ह्या नर-नारायण मधला नर अर्जुन होता. तर असा हा अर्जुन श्रेष्ठ असा योद्धा आहे तो. आणि एक शुद्ध भक्त आहे भगवंतांचा. तो अर्जुन आता ध्यानधारणेविषयी काय म्हणतो बघा. त्याला फार वाटतं ना, की मी वनात जावं, वनात जावं. बघा. हां, पुन्हा शंकरांना प्रसन्न करून म्हणजे शंकर त्याची एकदा हे पाहायला येतात, परीक्षा. ती गोष्ट माहीत आहे ना? दोघं पण बाण मारतात आणि एक शिकार करतात आणि म्हणजे दोघं मारतात असं नाही. अर्जुन एक शिकार करतो आणि जाऊन बघतो तर तिकडे धावत शंकर पण येतात आणि म्हणतात, की "ए, माझी शिकार आहे." बाण तर 2 लागलेले असतात. मग त्या दोघांमध्ये युद्ध सुरू होतं. माझी शिकार आहे, माझी शिकार आहे. मग त्याचं युद्ध कौशल्य बघून ना शंकर प्रसन्न होतात आणि सांगतात, की "असं-असं मी महादेव आहे आणि तुझी परीक्षा पाहायला आलो होतो." आणि प्रसन्न होऊन ना पाशुपतास्त्र देतात अर्जुनाला. हं. तर हा असा अर्जुन आहे. आता बघूया त्याला काय वाटतं. माताजी घ्या पुढची स्लाईड. हां, वाचा माताजी. चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. हे कृष्ण, मन चंचल, उच्छृंखल, दुरग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. हरे कृष्ण. हां, आता हे कारण हा जो ध्यानधारणेचा योग हे आहे ना मार्ग, ह्यामध्ये तुमचं तुमच्या मनावर अतिशय ताबा असायला लागतो. तरच तुम्ही यामध्ये प्रगती करू शकता. मग तो म्हणजे सगळ्याच्या मागे धावणारं मन नाही हे करू शकत. ह्यासाठी तुम्हाला वनात जावं लागेल, एकटं राहावं लागणार. हां, भीती वाटली नाही पाहिजे तुम्हाला. ओके. तर कृष्ण आता अर्जुन कसा आहे हे आपण बघितलं. त्याच्या मनावर कंट्रोल नसेल कारण एकतर धनुर्धर आहे. धनुर्विद्येसाठी एकाग्रता तर हवीच हवी. पण तरी सुद्धा तो म्हणतोय, की कृष्णा माझं जे मन आहे ना चंचल आहे, उच्छृंखल आहे, दुराग्रही आहे. हां, आणि ते खूप बलवान आहे. माझं काही ऐकत नाही. त्यामुळे मला वाटत नाही, की मी मन एकाग्र करू शकेन. मी एक वेळ वायूला नियंत्रित करू शकतो. पण माझ्या मनाला मी कंट्रोल करू शकत नाही. हं. मग आता कृष्ण काय म्हणतात बघूया. असंच थोड्याफार फरकाने आपलं पण मन असतं. पण कृष्ण इथं त्याला काय सांगतात बघूया हां. वाचा माताजी. 6.35
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहु कौंतेया, चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. हरे कृष्ण. हा, कृष्ण म्हणताय जे अशक्य आहे ते मी का सांगेन तुला अर्जुना. हा, शक्य आहे म्हणून तर सांगतोय. मन जे आहे ना, त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं कठीण आहे, पण अशक्य नाहीये. तुम्ही तुमच्याकडे दोन गोष्टी हव्यात. तुम्ही नियमित सराव करायला हवा आणि तुमच्याकडे वैराग्य म्हणजे अनासक्ती हवी. ह्या दोन गोष्टीने तुम्ही नक्की तुमच्या मनाला ताब्यात ठेवू शकता. त्यासाठी अभ्यास आणि अनासक्ती म्हणजे वैराग्य. अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे हव्या. तर तू हे अवश्य करू शकशील. हं. थांबा त्याची घ्या पुढची स्लाईड. तर आपण पण ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत, की आपण पण सराव करायला हवा. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा. अगदी आपल्या नेहमीच्या जीवनातल्या पण ज्यासाठी प्रयत्न करताय ना, तर ते प्रयत्न प्रामाणिक करा आणि दुसरं आपल्यामध्ये थोडीशी अनासक्ती हवी. म्हणजे तर तुम्ही तुमचे जे काही ध्येय आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन करू शकणार. हं. सगळंच ॲट अ टाईम होणार नाही. मला एखादी टफ परीक्षा पण द्यायची आहे. मला आठवड्याला एक पिक्चर पण बघायचंय, घरातलं 2 टाईमचं व्हरायटीवालं छान-छान जेवण पण जेवायचं असं नाही होणार. त्यासाठी तुम्हाला त्या परीक्षेच्या अभ्यासाचा वेळ जो गरजेचा आहे, तो द्यावा लागणार आहे. एकाग्रतेने, चांगल्या क्वालिटीचा अभ्यास करावा लागणार. हं. आता ना, इथे आपलं मन शत्रू आहे की मित्र? आता हे मनावरच तर सगळं अवलंबून आहे आणि कृष्णाने काय सांगितलं, की तुम्ही सराव करायला हवा आणि तुमच्यामध्ये वैराग्य हवं. तर तुमचं मन तुमच्या ताब्यात राहणार. मग आता मन शत्रू आहे की मित्र? तुम्हाला काय वाटतं सांगा? चुकलं तरी चालेल, तसं काही नसतं. तुम्ही फक्त उत्तर द्या. सांगा बघू, आपलं मन आपला शत्रू आहे की मित्र? मग आता ती दोन्ही पण आहे. हां, हां, हो. तर कसं आहे ना, आपलं मन मग आता जी पुढची स्लाईड घ्या. जर का तुमचं मन तुमच्या ताब्यात असेल हां, जर का हे बघा, तुमचं मन तुमच्या ताब्यात असेल ना, तर ते तुमचं मित्र आहे. आणि जर का तुम्ही मनाच्या ताब्यात स्वतःला देऊन टाकलं असेल, तर ते म्हणजे शत्रू आपल्याला बाहेर कुणाचं शोधायची गरज नाही. ह्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे. तुमचं मनच तुमचं सगळ्यात मोठं शत्रू असतं. मग त्याचे आता ते म्हटलं ना षडरिपू काम, क्रोध, मद, मोह. तर हे जे आणि खालचे 2 घ्या माताजी. हे कमी करा ती स्लाईड म्हणजे दिसतील अजून. हे षडरिपू जोपर्यंत मनात आहेत, तोपर्यंत आपल्याला एकाग्र वगैरे ते व्हायला देत नाहीत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. तर आपल्याला ह्याच्या पलीकडे जायचंय. तर आपला मन आपलं मित्र पण बनू शकतो. म्हणजे शॉर्टमध्ये काय, जर का तुमचा तुमच्या मनावर कंट्रोल असेल, तर तो तुमचा मित्र आहे. आणि जर का तुम्ही स्वतःला मनाच्या ताब्यात दिलंय, तर शत्रू तोच सगळ्यात मोठा आहे. कसं आहे ना, एक लक्षात ठेवा, आपण तो मनुष्याच्या शरीराचा रथ पाहिला होता बघा. त्यात त्यांनी सांगितलंय ना कृष्णानी उपाय, की ह्या ज्या कामना आहेत ना, ह्यावर कंट्रोल ह्याला एकतर पहिल्या स्टेजलाच तू आवर स्वतःला. आणि ना आ, हा एक यज्ञ असल्यासारखा असतो. तुम्ही तुमच्या इंद्रियांच्या किंवा मनाच्या जेवढ्या लाड पुरवत जाणार, आता समजा छोट्या गोष्टी घ्या म्हणजे ना अ, आता आज ठरवा की तुम्ही आज संध्याकाळी मी ही एखादी काहीतरी गोष्ट नाही करणार आहे. मी एक ठाम बसून माझी रूम स्वच्छ करणार आहे. एवढं ठरवा. पण करता अचानक मित्राने हाक मारली, तर आपण सांगायला पाहिजे, "नाही, आता मी पसारा आवरतोय, उद्या येतो." नाही आवरलात, मित्राबरोबर ज्या क्षणी जायला बाहेर पडणार, मन त्याच्या पुढचं काहीतरी ठरवणार. ती एक गोष्ट मिळाली ना तुम्हाला, की मग तो उद्याचे पुरवणा प्लॅनिंग करेल. ज्याच्यामध्ये साफ बाजूलाच राहिली किंवा ह्यामध्ये कुठलंही आता तुम्हाला काहीतरी खायचंय. तुम्ही आईला म्हटलात, की "मला हा पदार्थ आज हवाय, आई काहीतरी हे कर." आई म्हणेल की "मी आज करते, ठीक आहे." किंवा मग असं म्हणेल, की "नाही, सामान नाहीये, ते उद्या वगैरे करू."
तर जर का करतो म्हणाली ना, तर ते खाईपर्यंत पण मन थांबत नाही. मग ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचे प्लॅन सुरू करतं. आता आज हे खातो, उद्या परवा ते करायला सांगेन आईला. तो सीझन सुरू आहे. मग आता ओले काजू वगैरे येतात ह्या दिवसात. मग असं करूया मार्केटमध्ये जाऊन ओल्या काजूची उसळ म्हणजे करू, काजू आणू. मग हे काय खाऊ नका असं मला म्हणायचं नाही. ही मनाची वृत्ती असते, की तुम्ही जेवढे त्याच्या इच्छा पुरवत जाणार, तेवढं ते नवीन इंद्रिय आणि मन मग तुम्हाला काय सांगत जाणार. मग आपल्याला आयुष्य फक्त त्यांच्या इच्छा पुरं करायला नाही मिळालेलं. मग तो मनुष्य जीवनाचा शरीराचा रथ लक्षात आणायचा, की आपल्या बुद्धीने मनाला ताब्यात ठेवायचं. मन ताब्यात असलं की इंद्रिय ताब्यात राहतात. हा, तुम्ही मनाच्या ताब्यात आपला रथ द्यायचा नाही, बुद्धीच्या ताब्यात द्यायचा आहे. ओके. आणि ह्याच्याही पुढे जाऊन एक वरच्या स्तरावरून विचार केला ना, तर जर का तुमचं मन तुम्हाला कृष्णाच्या स्मरणात ठेवत असेल, आता ना कंटिन्यू श्लोक आहेत 18व्या अध्यायापर्यंत. मन खूप महत्वाची गोष्ट आहे. आता पण आपण शेवटी बघणारच या अध्यायाच्या. मनच आहे जे कृष्ण आपल्याकडे मागतायत. मनच आहे जे आपल्याला कृष्णांपर्यंत नेऊन पोहोचवणार. त्यामुळे जर का तुमचं मन तुम्हाला कृष्णांच्या स्मरणात ठेवत असेल, तर तोच तुमचा सगळ्यात जवळचा मित्र आहे. हां. आणि जर का कृष्णांच्या विस्मरणात ठेवत असेल, तर मग काय आहेच पुनरपि जननम, पुनरपि मरणम. हं. हां, वाचा माताजी. हरे कृष्ण. श्लोक 6.6. ज्याने मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याचे मन शत्रू असते. हरे कृष्ण. हां, म्हणजे तुमचं मन जर का तुमच्या ताब्यात आहे, तर तेच तुमचं जवळचा मित्र आहे. हां, आणि आपला प्रयत्न हा तसाच हवा. तर आपल्या शरीराचा रथ योग्य मार्गावर राहणार आणि आत्म्याला त्याच्या योग्य ठिकाणी पोहोचवू आपण. हां, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. मन अत्यंत शक्तिशाली आहे. मन हे आगीसारखं आहे. जेव्हा आग नियंत्रणाखाली असते तेव्हा चमत्कार घडवून आणू शकते, पण जेव्हा आग नियंत्रणाबाहेर असते तेव्हा ती विध्वंसक ठरते. हरे कृष्ण. हां, पहा हेच आपण आता पाहिलं होतं, की ते जेवढे समिधा त्या यज्ञात तुम्ही घालत जाणार त्या आणीच मागत राहणार. तर आपण आपल्या मनावर ताबा ठेवायला हवा हां आणि त्याचा योग्य वापर करायला पाहिजे. हां, माताजी घ्या. ह्याच मनामध्ये छान गोष्टी ठरवा, की छान-छान म्हणजे आता पावसाळा येईल, मग मी थोडी रोपं आता तयार करा, मी पावसाळ्यात ती लावेन. आताच पाण्याची भांडी जरा बाहेर भरून ठेवायला सुरू करा. प्राण्यांना बरं पडतं ना प्यायला वगैरे किंवा नवीन झाडं लावलेली वगैरे असतील तर त्यांना पाणी घाला. असे छोटे-छोटे हेच मन खूप छान पण आहे हां. ओके. वाचा माताजी. आता ना अर्जुनाचा इथे हा प्रश्न आहे, की अर्जुनाला प्रश्न पडतो, की बाबा कृष्णा ना हा मार्ग आता आपण बघितला, की खूप मोठा मार्ग आहे हा जीवनभर आणि कधी-कधी तर एका जन्मात पण पुरा होणार नाही असं वाटणार, असा हा मार्ग आहे. मग आता तो तेच म्हणतो, की काहीतरी कारणामुळे समजा ह्या अष्टांग योगाच्या मार्ग एखादा माणूस पुरा नाही करू शकला आणि त्याचा मृत्यू झाला, तर अशाचं काय होतं? माताजी वाचा आता 6.37 आणि खालचे पण दोन्ही वाचा. 6.37. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? 6.41. योग्यभ्रष्ट योगी पुण्यात्मांच्या लोकांमध्ये अनेक वर्षे सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. 6.42. अथवा दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो. खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. हरे कृष्ण. हां, मग आता अर्जुनाने काय प्रश्न विचारलाय, की मध्येच त्याचा मृत्यू झाला तर काय होतं? शेवटी अर्जुनाला प्रजेची काळजी ही तर आहेच. हां, तर कृष्ण काय सांगतायत बघा, 2 टप्प्यात उत्तरं दिली आहेत. एक कारण हा अष्टांग योगाचा मार्ग मोठा आहे ना, लांब लांब असा आहे. मग समजा एखाद्याला त्याने एक अर्ध्यापर्यंत वगैरे केला, अर्ध्याच्या थोडा पुढे गेलाय.
आणि काहीतरी कारणास्तव तो योगभ्रष्ट म्हणजे त्याचा तो मार्ग सुटला, की काहीतरी झालं आणि त्याला मृत्यू आला आणि त्याचा तो मार्ग अर्धवट राहिला किंवा कायही त्याच्याकडनं तो मार्ग सुटला. तर ही जी भक्तीमध्ये जे तुम्ही करता ना, हे आपल्या बरोबर येत असतं हां, ह्याच्यातनं लक्षात ठेवायचं. तुम्ही भक्ती आता आपण पुढचे 6 अध्याय भक्ती योगाचे आहेत. तर भक्ती योगामधले ना, जे म्हणून काय गोष्टी असतात त्या हे होतात म्हणजे तुमच्याबरोबर ना पुढं धरल्या जातात. इथे बाकीचं जे आता तुमची ही ह्या जन्मातली आपली एज्युकेशन मधली डिग्री, ही इथं म्हणजे ह्या जन्मातच ते संपतं. ती पुढच्या ह्याच्यात आपण ऑफकोर्स ती आपल्याबरोबर काही येत नाही. पण भक्ती आपली पुढे मोजली जाते हां. बाकी काही मोजलं जात नाही. पण तुम्ही भक्तीमध्ये अगदी छोटी-छोटी सुद्धा जे काही कामं केली असणार, ती सगळी आपल्याबरोबर पुढे धरली जातात. मग इथं पण तेच. त्याने जी ती भक्ती केलेली असते ना योग मार्गामध्ये किंवा ती साधना, तर त्याच्याप्रमाणे त्याला पुण्यांच्या लोकात हे मिळतं, जन्म. आणि मग आहे ना, अ, तिथलं म्हणजे पुण्य लोकांच्या ह्याच्यात राहून पृथ्वीवर जो जन्म मिळतो तो तिथे काय लिहिलंय बघा, वैभवशाली आणि गुणवान कुटुंबामध्ये. म्हणजे प्रत्येक वैभवशाली कुटुंब गुणवान नसतं. भगवंत जन्माला अशा ठिकाणी घालतात त्याला, की जे वैभवशाली असेल, की ज्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा मिळवायसाठी फार धडपड नसेल आणि गुणवान असेल, की ज्यामुळे त्याला भक्ती करण्यामध्ये कोण थांबवणार नाही आणि तो बऱ्यापैकी भक्तीचा आपला मार्ग राहिलेला परत सुरू करू शकेल. आणि जे अगदी शेवटच्या ध्यानपर्यंत जातायत किंवा वगैरे असं जाऊन होतंय ना, एकच मिनिट हां, आले मी. माझ्या सासूबाई हाक मारतायत. हां, आले मी. तर आहे ना हां, मग ज्यांचं ध्यान, समाधी ते समाधी नाही, पण ध्यान किंवा अगदी पुढच्या टप्प्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांना मात्र पुढच्या जन्मी कृष्ण सरळ भक्त कुटुंबात जन्माला घालतात. भक्त कुटुंब म्हणजे कुठलं? भलेही पैशाने किती वैभवशाली असतील नसतील, पण ते आता बघा ज्ञानेश्वरांचं म्हणजे ज्ञानेश्वरांची 4ही भावंड शुद्ध भक्त आई-वडील होते. अशांच्या पोटी जन्मले किंवा तुकाराम महाराज परंपरेने भक्ती घरात चालत होती. तर अशा आता प्रभुपाद स्वामींच्या पण घराण्यात ना भक्ती ही होतीच, की त्या मुलांना आईच्या गर्भात असल्यापासून भक्तिमय वातावरण मिळतं. म्हणजे तो जो त्यांचा सुटलेला मार्ग आहे ना, तो ते अगदी जन्माला आल्यापासून त्याच्यामध्ये स्वतःला जोडून घेऊ शकतात, असं वातावरण. हं. त्यामुळे तुमचा प्रयत्न फुकट जात नाही. दोन्ही बाजूने कृष्ण तुम्हाला मग पुढच्या वेळेस त्याच्यामध्ये तुम्ही जोडून घेऊ शकाल अशा प्रकारे जन्म मिळतो हां. हां, माताजी घ्या पुढे. 6.47 सर्वश्रेष्ठ योगी कोण? आणि सर्व योग्यांमध्ये जो योगी दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो. तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. हरे कृष्ण. हां. आता आपण ध्यानधारणा पूर्ण बघितली. सॉरी ध्यान योग काय आहे. पण कृष्णांचं मत काय आहे बघा. काल आपण महात्मा कोण ते शिकलो होतो. तसं इथे कृष्ण काय म्हणतायत, हे जे सगळे योगी आहेत, माझ्याशी जोडले जात आहेत, ह्या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ कोण आहे बघा, जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो. सदैव माझ्यामध्ये वास करतो म्हणजे सतत त्यांच्या मनात ते बाकी काय करत असतील भौतिक जीवनात, पण मन मात्र त्यांचं कृष्णामध्येच असतं. मनात नेहमी कृष्णाचा विचार असतो. अंतःकरणात माझे चिंतन करत असतात. माझी दिव्य प्रेममय सेवा करतात. आता आपण भक्ती, भक्ती असं सतत म्हणत राहणार. या भक्तीची व्याख्या काय आहे? तर ती आहे, भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा. ह्याला म्हणायचं भक्ती. तर ते जे असतात ना, ते भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा करत असतात. हं. त्यामुळे ना आत्म्याचा स्वभाव आहे, की त्यांना भगवंतांच्या विषयीनं सेवा करायला आवडते. का? तर तो त्यांचा अंश आहे.
त्यामुळे त्याला भगवंतांची सेवा करायला फार आवडते. छोटे छोटे तुम्ही पण अनुभव घ्याल जेव्हा कराल ना, कायही तुम्ही आता इथे आलात तरी मनात आनंद वाटणार किंवा छोट्या छोट्या गोष्टी जरी केलात ना, का तर तो आत्म्याचा स्वभाव आहे. त्याला आवडतं कृष्णांच्या सेवेमध्ये राहायला. जीवैर स्वभाव नित्य कृष्णैर दास, की आपल्याला कृष्णांची सेवा. त्यामुळे खरा अहंकार काय असायला हवा आपल्याला, तर मी कृष्णांचा नित्य दास आहे. कारण ती आपली खरी ओळख असते. अ, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, जोडलेला असतो. तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असं माझं म्हणणं आहे. मत आहे, असं माझं मत आहे. हां, हे सर्वश्रेष्ठ योगी असं सांगितलं. आता ना तुम्ही ह्याच्यासाठी त्यांची गोकुळातले सगळे सवंगडी आठवा. ते कसे होते बघा किंवा रामायणांमध्ये जे रामांना म्हणजे रामांबरोबर आपण सगळे शुद्ध भक्त बघतो रामायणात. ती आठवा. ते कसे होते बघा. त्यांनी आता त्यांची त्यांची गोकुळामधले हे सगळे गोपाल होते. तर म्हणजे त्यांचं दुधाचं सगळं होतं. लोणी वगैरे मथुरेला घेऊन जायचं असं सगळं आणि शेती करायचे. ते त्यांनी सोडून नव्हतं दिलं किंवा रामायणात ही सगळी वेगवेगळ्या टाईपची होते. अ, काही जण क्षत्रिय होते किंवा आता वेगवेगळे ऋषी वगैरे होते. त्यांनी त्यांची त्यांची क्षेत्र सोडून नाही दिली. पण रामांशी घट्ट जोडलेले होते. वाट बघत होते. रामांची भक्ती करत होते. हां, इथे वृंदावनातले पण बघा, गोकुळातले त्यांचे सगळे. ते कृष्ण म्हणतात, की त्यांचं म्हणजे ना गोष्ट सांगते तुम्हाला एक. एकदा 2 म्हणजे काही गोपी मिळून ना अशी चर्चा करत असतात, की हा जो ब्रह्मदेव आहेत ना, त्यांनी आपल्या शरीराची रचना तर खूप सर्वश्रेष्ठ अशी केलेली आहे, सुंदर अशी रचना. पण एक छोटीशी चूक झाली त्यांच्या हातून. मग दुसरी गोपी म्हणते, "होय, कोणती गं?" तर ती सांगते, "हो, अगं बघ ना, आपण पापणी लावतो म्हणतात ना, म्हणजे आपले डोळे आपोआप मधी-मधी पापणी लावत असते, बंद होत असते ना, त्यामुळे ओलसरपणा राहतो आपल्या डोळ्यामध्ये. तर त्याला लवमात्र, वेळ किती आहे तो लवमात्र. एकदम खूप कमी वेळात होतं ते, पापणी बंद होऊन उघडणं आणि आपल्या नकळत होत असतं. तर आहे ना, ती ही आपल्या सखीला सांगते ती गोपी, की छान आहे सगळं, फक्त ना ते पापणी बंद होते ना, तेव्हा म्हणजे कृष्णाचं ना, कृष्ण दिसत नाहीत. तेवढं पण ना म्हणजे तेवढं पण नसायला हवं होतं. मला तेवढं पण कृष्णापासून अ, विस्मरणात किंवा त्याच्यापासून दृष्टी माझी बाजूला झालेली मला खूप हे होतं म्हणजे तिला ते जाणवत होतं, की मला तो पण वेळ खूप अवघड वाटतो. तर किती भक्तीचा श्रेष्ठ स्तर आपण गोपी काय आहेत, वृंदावनातले त्यांचे भक्त का भगवंतांना एवढे प्रिय आहेत, हे असं जेव्हा शास्त्रांमधून शिकतो ना, तेव्हा कळतं, की भक्तीचा स्तर काय लेव्हलचा असेल, की त्यांना तेवढा पण दुरी खूप हे वाटत होती, की अरे, तेवढा वेळ मी कृष्णांना म्हणजे नजरेसमोर मनात सतत कृष्ण होते. तर भगवंतांना असे भक्त सर्वश्रेष्ठ वाटतात. हां. थांबा त्याची पुढची स्लाईड घ्या. आता ना एक हे आहे, इथे शिडी दाखवली आहे बघा. शास्त्र काय सांगतं, की तुम्ही कर्मयोगाचा मार्ग घ्या, ज्ञान योगाचा घ्या, अष्टांग योगाचा घ्या. हे सगळे शेवटी जातात कुठं? भक्ती योगात. म्हणजे हे सगळं करून तुम्हाला शेवटी भक्ती सुरू करायची आणि मग खरा कृष्णांकडचा प्रवास आपला सुरू होतो. त्यामुळे आपल्याला ज्या क्षणी भक्तीविषयी कळलंय, तेव्हा असं समजा प्रभुपाद स्वामी म्हणतात, की मागच्या अशी तरी कितीतरी फेरे आपण जन्म-मृत्यूचे केलेले असतात. त्यामध्ये कुठेतरी हे मागचे टप्पे झालेले आहेत आणि ज्या क्षणी शुद्ध भक्तीविषयी कळतंय, तेव्हा उठा आणि भक्तीला सुरू करा. कारण एकतर वेळ मर्यादित असतो. हां, कारण ह्याही सगळ्या मार्गाने पोहोचायचंय ते भक्तीमध्येच. हां, माताजी घ्या पुढची. आणि भक्ती योगातूनच खरा कृष्णांकडचा मग मार्ग आपला प्रवास सुरू होत असतो. हं. तर आता आहे ना तो फोटो. तो फोटो आता ना इथे तेवढा क्लिअर दिसणार नाही. माताजी खालच्या पण 2 स्लाईड घ्या. अ, मी तुम्हाला ग्रुपवर पाठवते. रेश्मा बाटाजी आज पाठवतील. तुम्ही जरा व्यवस्थित बघा हां. त्यांचं कुठलंही ह्या शरीराच्या आणि या भौतिक जगाचा काही संबंध उरलेला नाहीये. आणि त्या फोटोमध्ये आहे त्यांच्या डोक्यातून एक प्रकाश आलेला असा. ते म्हणायचे, की भगवंतांशी त्यांचं नातं जोडलं गेलेलं आहे. जुळले गेलेत ते भगवंतांशी. हां, तर आता ही जी ध्यानधारणा हा मार्ग आहे ना, भगवान विष्णूंचे ध्यान, हा सत्ययुगातला मार्ग आहे. ध्रुव महाराज यांची गोष्ट आपल्याला माहित आहे, ध्रुव बाळाची.
तर ते सत्ययुगात होते हा. तर सत्ययुगातला आता कसं आहे, आपलं सध्याचं आयुष्य 100 वर्षाचं आहे. अ, हा चालेल, मग आता जी बघा तुम्ही त्याच्यामध्ये पण ती हा. तर त्याच्यानंतर द्वापारमध्ये 1,000 वर्ष, त्रेतामध्ये 10,000 वर्ष आणि सत्ययुगात मनुष्याचं जीवन 1,00,000 वर्षाचं होतं. आणि आत्ताच आपण बघितलं की ही अष्टांग योग पद्धती ही लगेच 2-4 वर्षात होणारी नाहीये. ही खूप वेळ घेणारी आहे. त्याला हजारो वर्षांची ध्यानधारणा लागते. हं. आणि त्याचे ते टप्पे पार होऊ शकतात. मग त्याच्यानंतर त्याच्यासाठी ना तुम्हाला गुरूंच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली प्रयत्न करून वनात वगैरे जायला लागायचं. आता वन शिल्लक कुठे आहेत सांगा? आणि आपण तेव्हा ना माणसांमध्ये ते सत्ययुग होतं. तेव्हा धर्म हा पूर्ण रूपात असतो. म्हणजे 100% धर्म होता सत्ययुगात. त्यामुळे ना ते वैराग्य होतं प्रत्येकाच्या हृदयात, की ती सगळं सोडून वनात जाऊ शकत होते. वाणी सत्य होती आणि जे प्राणी वगैरे आजूबाजूचे होते ना, ते पण हिंसक असे नव्हते. म्हणजे त्यांच्यामध्ये पण हिंस्त्रपणा कमी आणि ते पण सगळे असे प्युअर हार्टवाले होते. त्यामुळे भगवान विष्णूंची ध्यानधारणा हे सत्ययुगातला धर्म आहे. मग भगवत प्राप्तीचा मार्ग आहे सत्ययुगातला. ओके. आता आपल्याकडे ना ती एकाग्रता आहे, ना ते वैराग्य आहे, ना ती वन आहेत. मग त्रेतायुगात यज्ञ करणं हे होतं. आता यज्ञ करायचा झाला ना, तर घरात एक सत्यनारायणाची पूजा करायची म्हटली तरी आपल्याला केवढे 8 दिवस त्याच्यामध्ये जातात. तर हे यज्ञ जे आहेत ना, त्याचा नियम कसा असायचा, एकदा सुरू केला की तो थांबायचा नाही, तो पुरा करायचा. आणि त्याच्यासाठी खूप पहिलं लागायचं एकदम म्हणजे एकही अचूकपणे वेदोच्चार करणारे ब्राह्मण लागायचे. आता तसे ब्राह्मण पण नाहीयेत, की जे म्हणजे बिनचूक ते वैदिक सगळे मंत्र वगैरे म्हणू शकतील. असले तरी त्यांची संख्या कमी आहे. मग त्याच्यानंतर ह्याच्यासाठी खूप संपत्ती लागते. म्हणजे आता गाईचं तूपच केवढं महाग आहे. पण मग ते तूप आणि वेगवेगळ्या समिधा आणि खूप अरेंजमेंट लागायची या यज्ञांना. पुन्हा ते यज्ञ करताना प्रसाद रोज म्हणजे अन्नदान करावं लागायचं, वेगवेगळं दान, सोनं चांदीचं दान असं. आणि बराच खर्चिक आणि खूप टाइम म्हणजे बराच वर्ष चालायचे ते यज्ञ असे. तर आता कलियुगात आपल्याला ते शक्य नाही ना, आपल्याकडे ती पैसे आहेत तेवढे, ना ते लागणारी सगळी साधन संपत्ती आपण गोळा करू शकतो. मग द्वापार युगात विस्तृत मंदिराच्या पूजा हे होतं. आता ह्या मंदिर पूजा पण वरच्या यज्ञांसारख्याच असायच्या हा. अतिशय म्हणजे सोन्या चांदीच्या भांड्यानी ते सगळे भगवंतांची पूजा अर्चा करणं, खूप खूप दान धर्म, वेगवेगळे सुंदर सुंदर प्रसाद असं. म्हणजे त्या खूप आपण आता मंदिरात गेलो तर किती वेळ थांबतो, आधी आठवड्यातनं किती वेळा जातो आणि मग गेलो तरी आपण किती वेळा थांबतो सांगा, लगेच निघतो तिथून. हा. त्यामुळे मग ही द्वापार युगाची पद्धत होती. आणि कलियुगाची काय पद्धती दिली आहे भगवंतांना प्राप्त करायची, तर बघूया. कारण कलियुगाची पद्धत आहे हरिनाम जप. घ्या माताजी पुढची स्लाइड. कारण हा ते बघा, परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. कारण आपलं भागवतमच्या सुरुवातीलाच ऋषी मुनींनी फार छान प्रश्न विचारलाय. त्याच्यामध्ये ते तेच विचारतात की या कलियुगाच्या मनुष्यासाठी च्या उद्धारासाठी त्याने काय करावं, भगवंता तुमचा आश्रय कुठल्या स्वरूपात घ्यावा. तर भगवंतांच्या नामाच्या स्वरूपात. कारण त्यांनी वर्णनच केलंय की कलियुगातला मनुष्य हा अल्पबुद्धी, अल्पायुषी, हा म्हणजे अल्पायुषी, अल्पमती असा आहे आणि कलीचा प्रभाव असणार. मग त्याने त्याचा उद्धार कसा करून घ्यावा, तुम्हाला कुठे शोधावं, तर त्याच्या नामांमध्ये भगवंतांच्या. त्यामुळे कलियुगाचा धर्म काय आहे, हरी नाम जप. त्याच्यासाठी ना आपल्याला पैसे लागत, ना तुम्हाला खूप सामान गोळा करायला लागत. एक जपमाळ आणि कुठेतरी स्वतः तुम्ही बसाल एवढीशी जागा पुरेशी असते. हं? आणि दुसरं प्रभुपाद स्वामी म्हणतात तसं तुमची इच्छा असावी लागते की मी जप करणं. एवढ्या 2च गोष्टी लागतात. तर त्यामुळे कलियुगाचा धर्म आहे हा हरी नाम जप. दुसरं आपण कलियुगात फारसं काही करू शकत नाही. आता ते ह्याचं ना आपण म्हणत नाहीये, ह्याचे शास्त्रांमधले थोडे पुरावे बघूया की कुठं सांगितलेलं आहे.
माताजी घ्या पुढची स्लाइड. हा मग आता ना लिफ्ट आहे आणि इकडे जिन आहे. मग आता तुम्ही भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी हरिनामा जपाचा लिफ्ट घेणार की जिन्याने आता म्हणजे बाकीच्या मार्गाने, कारण ते कलियुगात करणं तसं इझिली शक्य नाही, त्यामुळे किती करू शकाल माहित नाही. मग आपण स्मार्ट बनून हरिनामाचा लिफ्ट घ्यायला हवी आणि भक्तीला सुरू करायला हवं. हा, कारण 15-16व्या माळ्यावर चढत जाऊन कधी पोहोचणार, त्यापेक्षा आपण स्मार्ट बनून लिफ्टच घेणार ना. मग हा हरिनाम जप हा कलियुगाच्या या सगळ्या मर्यादित गोष्टीमध्ये एक असा उपाय आहे की भगवंतांपर्यंत पोहोचवणार. आणि कृष्ण किंवा भगवंत, राम, विष्णू ह्यांचं नाम आणि ते वेगळे नाही आहेत. हा, जे काही त्यांच्यामध्ये आहे ते सगळं त्यांच्या नामामध्ये सामावलेलं आहे. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हे वाचत चला, तुम्ही सगळ्यांनी ऐका. हा, हे त्यांनी पुरावे दिलेले आहेत की कुठं कुठं सांगितलेलं आहे. आता हे ना चैतन्य महाप्रभूंना म्हटलं ना भगवंतानी अवतार घेतलेला कृष्णाने, तर तुम्ही म्हणाल का तुम्ही असं म्हणताय, तर भागवतम मधल्या ह्या श्लोकात वर्णन आहे बघा की कलियुगात कृष्ण अवतार घेतील. हा, वाचा माताजी. आणि हे असेच जे वर्णन होतं तसेच होते ते चैतन्य महाप्रभू गौर वर्णाचे वगैरे. वाचा माताजी. आता ऐका हा सगळ्यांनी सगळ्या ह्या स्लाइड्स. हरे कृष्ण. श्री चैतन्य महाप्रभू संकीर्तन. कृष्णवर्णं त्विषा कृष्णं सङ्गोपाङ्गास्त्रपार्षदं यज्ञैः सङ्कीर्तनप्रायैर्यजन्ति हि सुमेधसः. 11.5.32. कलियुगामध्ये बुद्धिमान व्यक्ती संकीर्तन करीत भगवंतांच्या त्या अवताराची पूजा करतात जो निरंतर कीर्तन करीत असतात. जरी त्यांचा श्यामवर्ण नसला तरीही ते स्वयं कृष्ण आहेत. त्यांच्या बरोबर त्यांचे सहयोगी आणि पार्षद असतात. हरे कृष्ण. हा, तर इथं ते हे केलेलं आहे की आपल्याला चैतन्य महाप्रभूंचा अवतार भगवंतांनी घेतलेला आहे ते तिथे सापडतं. भागवतमचा 11वा स्कंद 5वा अध्याय 32वा श्लोक. हा, आणि त्यांच्याबरोबर नेहमी त्यांचे पार्षद असतात, जो आपण प्रणाम मंत्र घेतो ना ते. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ना मंत्र म्हणजे काय सांगा, तर मन आणि त्र म्हणजे त्रायते, पोचवतो. एकतर दोन अर्थ म्हणजे डिलिव्हर पण करतं. मंत्र तो आहे जो तुमच्या मनातलं भगवंतांपर्यंत पोचवतो. हा, आणि त्रायते म्हणजे म्हणजे तुमचं मन आहे ना योग्य मार्गावर ठेवतं, त्याला ना बाकीच्या कशामध्ये वाईट गोष्टींमध्ये अडकण्यापासून वाचवतं, पण तुमच्या मनाला शुद्ध करत जातं मन. हा, तेव्हा ते तुम्ही जेवढा जप करत जाणार ना, ती जी मगाशी म्हटलं ना काम क्रोध ते आपोआप, किंवा तुमच्या कुठल्या वाईट सवयी आपल्याला असतात, मी पटकन रागात येते किंवा माझ्याकडनं पैसे मी जरा जास्तच खर्च करत असतो, शॉपिंग जरा जास्त, हे असल्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याला सगळी इंद्रिय सुखांच्या मागे धावणं म्हणायचं. तर हे ना तुम्हाला, किंवा व्यसन आहे एखादं, तर जप मन लावून कराल ना, तर ह्या गोष्टी कधी सुटून जाणार हे आपल्याला कळणार नाही. एवढी ताकद ही जी मंत्र असतात ना, ही आध्यात्मिक वाणी आहे, ती भौतिक वाणी नाहीये. ती काहीतरी दिव्य आध्यात्मिक जगतातली वाणी आहे, त्यामुळे त्याची ताकद पण वेगळी आहे. आणि ती आपल्या मनाला शुद्ध करत जातात आणि कृष्णांशी, भगवराम कृष्ण ह्यांच्याशी जोडत जातात. ओके, तर ह्याला म्हणजे मनाला तुमच्या वाचवतं असं समजा थोडक्यात सगळ्यापासून, आणि भगवंतांशी जोडतो, आणि पण तुमच्या मनातले शुद्ध भाव त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. हा, आता आपला वाचा माताजी, हा आपला महामंत्र आहे. ओके, जप संकीर्तन. हरे कृष्ण मंत्र. जप. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. हा पुढे घ्या. हा आपला मंत्र आहे. हा, जेव्हा तुम्ही एकट्याने माळेवर करता तेव्हा जप असतो, आणि मिळून आता आपले वारकरी तर बघताना सगळे जातातच ना आषाढीला, तर असं मिळून जेव्हा करत असता तर त्याला म्हणायचं संकीर्तन. हं? माताजी घ्या पुढची स्लाइड. आणि ना ती शेजारून जरी तो अशी एखादी गेले ना ग्रुप, तरी तुमच्या मनात किती आनंद वाटतो ते बघा तुम्ही. वाचा माताजी. हा, हे सगळं जरासं ऐका तुम्ही लक्ष देऊन. संदर्भ आहेत हे शास्त्रांमधले.
शास्त्रातील संदर्भ कलियुगे युगधर्म नाम प्रचार ताठी लागी पिता वर्ण चैतन्यवतार नारायण संहिता. कलियुगात लोकांनी फक्त भगवंतांच्या पवित्र नामाचा जप केला पाहिजे. यजुर्वेदातील कली संतरण उपनिषद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे इति सोडसकम नमन काली कलमसा नासनम नतः परतरोपयः सर्व वेदेषु दृश्यते. हरे कृष्ण. हा आपला मंत्र कली संतरण उपनिषदातनं घेतलेला आहे, हा यजुर्वेदातला. हा वाचा माताजी पुढे. सर्व वैदिक साहित्यामध्ये शोध घेतल्यानंतर असे समजते की सर्व अशुद्धतांचा नाश करण्यासाठी कलियुगात हरे कृष्ण महामंत्रापेक्षा अधिक काहीही श्रेष्ठ नाही. हा पुढे. हरेर्नाम केवलम कलौ नास्ते गतिरन्यथा. या भांडणाच्या आणि दांभिकतेच्या युगात मुक्तीचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. दुसरा मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही. हा हे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे की ह्या कलियुगात हरिनाम जपाशिवाय उद्धाराचा कुठलाही मार्ग नाहीये दुसरा. 3 वेळा नाही म्हणजे नाहीच असं असतं. हा वाचा माताजी. कलेर्दोषनिधे राजन्नस्ति ह्येको महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंगः परम व्रजेत. माझ्या प्रिय राजा, कलियुग जरी अनेक दोषांनी युक्त असले तरी या युगाचा एक चांगला गुण आहे, तो असा की हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने मनुष्य सर्व भौतिक बंधनातून मुक्त होऊ शकतो आणि भगवंताच्या धामात जाऊ शकतो. हरे कृष्ण. हा इथे ना कलियुग खरं तर खूप म्हणजे धर्माचरण करायला जरा अवघडच असतं कलियुगात. हा पण एकच ह्या कलियुगाचं एक चांगला गुण आहे की बाकी जी भगवत प्राप्ती हजारो वर्ष विष्णूंची ध्यान धारणा करून किंवा अ, मोठे मोठे यज्ञ वगैरे करून जी भगवत प्राप्ती होत होती ती कलियुगात फक्त हरिनाम जप करून होऊ शकते. हा म्हणजे जप जर का प्रामाणिकपणे केलात तर एवढं एकच म्हटलं ते एक जपमाळ आणि तुमची इच्छा. ओके. तर तुम्ही भगवंतांची प्राप्ती किंवा त्यांच्याशी जोडले जाऊ शकता. हा एकमेव कलियुगाचा फायदा आहे आणि वेळ पण कमी आहे कारण आयुष्य कमी असल्यामुळे कमी वेळेत भगवंतांची प्राप्ती होते. तर हा एक मात्र कलियुगाचा आपल्याला फायदा आहे. हा वाचा माताजी. भगवद्गीता श्लोक 10.25 यज्ञानाम जपयज्ञोस्मी. हरे कृष्ण महामंत्राचा जपयज्ञ म्हणजे श्रीकृष्णांचे परम पवित्र रूप आहे. हरे कृष्ण. हा म्हणजे मी सांगितलं ना 10वा श्लोक आहे हा. यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे असं कृष्ण म्हणतात. हा माताजी घ्या. ऑलरेडी एक 10 मिनिटाचा हे अध्याय आपला अजून. घ्या पुढे. नामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता नियमस्मरण न कला एतादर्शी तव कृपा भगवान मामपि दुर्दैवम इदम ज्ञानम इहना. हे परमपुरुष भगवंत, तुमचे नाम जपण्यातच सर्व जीवांचे हित आहे. तुमची कृष्ण गोविंद अशी अनेक नावे आहेत आणि तुम्ही या नामांमध्ये आपले पूर्ण सामर्थ्य दिले आहे. या पवित्र नामाचा जप करण्यासाठी कुठलेही कठोर नियम नाहीत. हरे कृष्ण. हा भगवंतांची नावं बघा अनेक आहेत आणि ह्याचा आता आपण थोडे नियम बघूया. असे कठोर असे काही नियम नाहीयेत. हा त्यातीही आपल्याला कन्सेशन दिलेले आहे. आता जरा बघूया. हा माताजी हे पुढे स्लाइड घेत चला होय. वाचत चला. आता हे फक्त ऐकायचंय. वाचा. पंचतत्व मंत्र. श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण महामंत्राचा जप सुरू करण्यापूर्वी तत्व मंत्राचा जप करा. हा पुढे. महामंत्राचा जप करत असताना याचे पालन करावे. मंत्र ऐकता येईल इतक्या जोरात म्हणावा. प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करावा. जप आदरपूर्वक. हरे कृष्ण. कृपया म्यूट काळजी रहा. घेतल्याबद्दल
हा, जरा सर्वांनी म्यूट राहा. बघा ना, आपली लिंक तुटते शिकताना. हा. प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करावा. जप आदरपूर्वक, भक्तिभावाने व एकाग्र चित्तेने करावा. कोणत्याही स्थळी बसून अथवा चालताना कोणत्याही दिशेकडे तोंड करून जप करता येईल. महामंत्राचा जप करत असताना याचे पालन करावे. कोणत्याही वेळी जप करता येईल, तथापि पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जप करणे अधिक श्रेयस्कर. जप स्नानापूर्वी अथवा नंतर करता येईल. जप करताना तो मोजणे श्रेयस्कर. शक्यतो 108 मणी असलेल्या तुळशी माळेवर जप करावा. महामंत्राचा जप करताना हे करू नये. महामंत्राच्या काही शब्दांचाच जप करू नये. माळेतील कृष्णमणीवर जप करू नये. पुस्तक, मोबाईल फोन किंवा वर्तमानपत्र वाचताना किंवा टीव्ही पाहताना जप करू नये. चालेल. माताजी, एक मिनिट हा. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, कानाने सॉरी, तोंडाने म्हणायचा, कानाने ऐकायचा, एवढा. म्हणजे खूप दुसऱ्याला त्रास होईल एवढ्या जोरात नाही. आपला आपण की तोंडाने म्हणायचा, कानाने ऐकायचा, असं करत जप करायचा. आणि तो मेरुमणी किंवा कृष्णमणी म्हणतात, तो जो सेंटर आहे त्याला ओलांडायचं नाही. त्या व्हिडिओमध्ये पण पाहाल तुम्ही. तिथे पोचलात म्हणजे एक पासून सुरू करा, 108व्या मण्याला पोचलात की दुसरी माळ करणार असाल तर काय करायचं, त्या 108व्या मण्याला पहिला करून सुरू करायचं. त्या 100 म्हणजे ओलांडा घालून जायचं नाही, उलट करायचं. 108व्यालाच पहिला करायचा आणि पुढची माळ सुरू करायची. परत एकदा पंचतत्व मंत्र म्हणायचा आणि सुरू करायची असं. त्याला ना ओलांडायचं नाही. त्या कृष्णमणी आहे, त्याला ओलांडून पुढे नाही जाऊ शकत, तिथनं मागे फिरायचं. हा, माताजी घ्या पुढे, ऐका हा सगळे. जप करण्याचे फायदे. वाईट सवयी, व्यसनापासून मुक्ती, कर्मफलांपासून मुक्ती, चिंता व तणावापासून मुक्ती, मनःशांती, खरा निर्मळ आनंद, आत्मज्ञान. हे हरे आपण, तुम्ही जॉब कराल तर हे सगळं अनुभव घ्यायचे आहेत. हा, छान वाटतं. हा, वाचा वाचा. आता हे ना थोडे जॉब करणाऱ्यांचे अनुभव ऐका सगळ्यांनी. तर घ्या पुढे. महामंत्राचा जप सुरू केल्यापासून सर्व काही अनुकूल असे घडायला लागले. जीन क्लॅड हेलीचे सर्वात तरुण दिग्दर्शक 3M INC फ्रान्स. हरे कृष्ण मंत्र जपामुळे मी आयुष्यातील चढ उतार सहजपणे, आत्मविश्वासाने व मनःशांतीने पार करू शकलो. अल्फ्रेड ब्रश. मालक फोर्ड मोटर्स. ही खरोखरच ईश्वराच्या साक्षात्कार होण्याची प्रक्रिया आहे. जॉर्ज हॅरिसन. हरे कृष्णाचा जप केल्याने मला माझ्या आयुष्यातील सर्व चढउतारांचा मोठ्या आत्मविश्वासाने आणि मनःशांतीसह सामना करण्यास मदत झाली आहे. ऋषिकेश मफतलाल, CEO, मफतलाल फॅब्रिक्स. जप केल्याने मला वाईट सवयी सोडण्यास मदत झाली. त्यामुळे माझी गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी बदलली. अँड शॉप्स, डच मॉडेल. मी बऱ्याच वर्षांपासून हरे कृष्णाचा जप करत आहे आणि मला यापेक्षा आनंददायक काहीही मिळाले नाही. ND देसाई, अग्रगण्य भारतीय उद्योगपती. भक्तांचा संग केल्यामुळे आणि महामंत्राचा जप केल्यामुळे माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक उजळ झाला. ब्रूस क्लिन्सबर्ग, सैन्य अधिकारी. महामंत्राच्या जपामुळे तणाव आणि नैराश्य अनेक पटीने कमी होते आणि साक्षात सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. डेव्हिड बुल, फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी. महामंत्राच्या जपामुळे होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करणारे संशोधक. हरे कृष्णाचा नामजप सुरू केल्याने मला प्रचंड आनंद होतो. विकी ओव्हर्टन, अग्रगण्य युरोपियन मॉडेल. हा, पुढे घ्या माताजी. जेव्हा मी चिंताग्रस्त असते तेव्हा जप करून मला खूप शांत वाटते आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे मी डगमगत नाही. श्रीमती सॅली रॅले, व्यवसायी. हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने आणि कृष्ण भावनेवर आधारित पुस्तके वाचल्याने मला खूप शांती मिळाली आहे. रमेश लाल, टोरेंटो हेल्थ स्पा मालक.
जप करा आणि आनंदित राहा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चालेल, तर झालाय आपला अध्याय. थोडा वेळ लागला. तर आहे ना, अष्टांग योगात प्रगती कशी करायची, म्हणजे तो 8 योगा टप्प्यांचा आहे आणि ते सगळे टप्पे आपल्याला पार करावे लागतात. ते जर आपण बघितलं. मग अर्जुनाने विचारलं, की मनाला कसं संयमित करायचं? तर कृष्णाने काय सांगितलं, तुम्हाला त्याचा अभ्यास करायला हवा आणि तुमच्यामध्ये वैराग्य हवं. हं. मग अयशस्वी योगींचं काय होतं? तर कृष्णाने काय सांगितलं, की ज्यांनी बऱ्यापैकी टप्पा पार केलेला असतो, अर्धा वगैरे असा समजू आपण, त्यांना कृष्ण गुणवान आणि वैभवशाली कुटुंबात जन्माला घालतात, की जिथून तो ते पूर्ण जॉइन करू शकतील. आणि जे अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊन काहीतरी होतं, त्यांना कृष्ण सरळ भक्त, वैष्णव अशा कुटुंबात जन्माला घालतात, की जिथं त्यांना म्हणजे अगदी लहानपणापासून भक्तिमय वातावरण सुरू होतं आणि अगदी बालपणापासून त्यांचा तो प्रवास सुरू होतो. ते पूर्ण करू शकतात. हं. आणि सर्वोच्च योगी कोण ते पण बघितलं. हां, माताजी, आता झाला आपला आजचा अध्याय. रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. बघा पुढे आणि चालेल हां. तर वेळ झाला. अध्याय तर झाला. तर तुम्हाला काही शंका असली तर विचारू शकता.